एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 41 साईजमध्ये 4 टक्स ब्लाऊजची कटिंग करणार. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आपण हे कस्टमरचं अंगावर माप घेतलेलं, त्याच्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायची आणि शोल्डर किती, मुंडा किती या सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तर कळणार. सगळ्यात अगोदर आपण टाकणार आहोत ती म्हणजे उंची. उंची आपल्याला टाकायची 14.5 इंचाची, म्हणजे ब्लाऊज शिवून होतो हा आपला 13.5 इंचावर. तुम्ही उंची तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात. एक मार्किंग करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर टाकायचे 6 इंचाचं. गळा छोटा आहे, तसंच खाली थोडंसं आपण 6 इंचावर परत एक लाईन आखून घेऊ, म्हणजे आपल्याला सरळ लाईन आखण्यासाठी आपल्याला एक पॉईंट लक्षात येऊन जातो. परत आपल्याला 6 इंचावरच मुंड्याला पण पॉईंट द्यायचा. आता 41चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 41चा चौथा भाग जो येईल त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचे. 41चा चौथा भाग कसा काढायचा आहे मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितले. किती आला, जवळजवळ 10.25 इंच. 10.25 वर एक पॉईंट द्यायचा, 2 इंच आपले शिलाई मार्जिन ठेवायचे. हे टोटल माप किती आलं, जवळजवळ 12.5ला एक लाईन कमी. आता आपण खाली 12 इंच जरी ठेवलं एक लाईन कमी तरी चालते. अर्धा इंच फक्त कमी करायचं, 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन झाली. म्हणजे कस्टमरला आपल्याकडे जरी मापाचा ब्लाऊज नसला तर याच्यानुसार पण तुम्ही अंदाज काढू शकता, कमरेचा अंदाज काढू शकता. आपण अर्धा इंच एवढं आतमध्ये यायचंय, अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी आलंय. कटिंगला ब्लाऊज छान बसतो. 1.5 इंचावर एक पॉईंट, 1 इंचावर एक पॉईंट. हे जे माप आले 4.5 इंच, तेच आपल्याला इथपर्यंत 4.5 घ्यायचे आणि नंतर मग आपल्याला आकार द्यायला सुरुवात करायची. हा आकार थोडासा खालच्या साईडला जरी गेला तरी काहीच अडचण नाही, कटिंगला छान बसतो. एक लाईन फक्त आपण खाली गेलोय, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर झाला फ्रंट. आता फ्रंट घेतलाय आपण किती, 2 इंचाचा. 2 इंचाचा घेतल्याच्या नंतर पाठीमागचा गळा कस्टमरचा आवडीनुसार, किंवा मग तुम्हाला किती घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या याच्यानुसार घ्या. मागील गळा 8.5 इंचाचा, तर आपण निदान 9 इंचाचा याच्यावर एक मार्किंग करू. वरती 2 इंच घेतले, खाली आपण गोल येण्यासाठी 3 इंच घेते. 2.5, 3, पावणे 3 असं घेऊ शकता. हा झाला आपला पाठीमागचा भाग. आता आपल्याला टक्स घ्यायचे जर असतील तर आपण टक्स कसे घेतले पाहिजे हे पण मी तुम्हाला दाखवते. आतमधली जी लाईन आहे ते आपल्याला फोल्ड करायची निम्मी इथं आपल्याला, आणि वरती टक्स घ्यायचा आहे आपल्याला जवळजवळ 4.5 इंचाचा. म्हणून हा आपण टक्ससाठी पाठीमागचा 1 इंच घेतो, तर हा टोटल टक्स आपला अर्ध्या इंचाचा झाला पाहिजे. याच्यानुसार तुम्ही टक्स घ्या. आता मी लगेच गळ्यापासूनच कट करते, म्हणजे आपल्याला हुकपट्टीसाठी हाफ पीस कामा येईल जो आपण गळा काढला. हा झाला आपला हा पाठीचा भाग. आता आपण याच्यामध्ये फ्रंट भाग कसा काढायचा आहे तुम्हाला लगेच दाखवते. आता ओपन बाजू टोटल माझ्याकडून आहे. आपल्याला हा काठ कशातच घ्यायचा नाही, त्याच्यामुळे मग आपण काठ हा काढून जरी टाकला तरी चालते. मग आपण ज्यावेळेस आपण ब्लाऊज घेतो तर मी काठ तर कशालाच घेणार नाही, पण हा पॉईंट इथं आपण पाठीचा याला ठेवून घेऊ. थोडंसं
प्रेस करू म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल. सगळ्यात अगोदर आपल्याला उंची घ्यायची 14.5 इंचाची. ती उंची आपण आखून घेणार. ही आपली झाली शिलाई मार्जिन. याच्यानंतर आपल्याला 6 इंचावर शोल्डर आलं पाहिजे. इथं थोडासा मिस्टेक वाटतोय कारण आपलं माप इथं जास्त बसतंय. 6 इंचावर आपण ह्या लाईनपासून घेऊ 6 इंचावर. तसंच आपण खाली पण 6 इंचावरच मार्किंग केली. छातीचा चौथा भाग आलेला 10.25 इंच. आपण परत एकदा छातीचा चौथा भाग काढूया, थोडी पण मिस्टेक व्हायला नको. मार्किंग केल्याच्या नंतर कधी पण आपण पॉईंट लक्षात घ्यायचे. जवळजवळ 10.15 झाले. पीस मागं पुढं टाकण्यात जरी आला तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. गळा आपण घेतलाय 2 इंचाचा. फ्रंट गळा घ्यायचा आपण 6.5 इंचाचा. एकदम प्रॉपर गळा गोल येऊन जातो. आता इथपासून आपलं 2 इंच होतं जे आपण शिलाई मार्जिन ठेवले, म्हणजे थोडंसं काहीतरी किंचित फरक पडलेला. एक इंचावर आपला आर्महोल इन. त्याच्यानंतर आपल्याला 12.5 इंचावर आपल्याला शोल्डर पासून एक पॉइंट द्यायचा. ही लाईन आपण सरळ आखून घेऊ. त्याच्यानंतर आपण 41 साईजला जवळजवळ 4.5 इंचावर एक पॉइंट दिला. तो आपल्याला घ्यायचा आहे 1.5 इंचावर. बघू शकतात. हा टक्स आपण घेऊ 1.25 इंचाचा किंवा 1 इंचाचा, 1.5 इंचाचा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आणि नंतर बाकीचे टक्स पाहू शकतात. हा मी 2 इंचाचा घेतला, इकडचा पण मी 2 इंचाचा, आणि जो आर्महोल साईडचा आहे तो मी 2.5 इंचाचा घेतला. 1/2 इंचावर हा टक्स आपल्याला जोडून घ्यायच्यात. एकदम हा बघू शकतात एवढा आपल्याला एवढाच जोडून घ्यायचं आहे. आता आपण उंची कमी पडू नये म्हणून आपण 1.25 इंच आपण एक अजून एक्स्ट्रामध्ये क्रॉसपट्टी ही वाढवून घेऊ. आणि क्रॉसपट्टी आपल्याला इथं 1 इंच तरी वर घ्यायची. अशा पद्धतीने हा 41 साईजमध्ये आपला प्रॉपर ब्लाऊज हा आखून झाला आहे. आता आपण याची कटिंग करू. थोडंसं मी बाहेरच्या बाजूने घेते इकडनं. काय होतं, ज्यास आपण 8 टक्स मुडपतो तर जागा कमी होऊन जाते. अशा पद्धतीने हा 4 टक्स ब्लाऊज आपला पूर्ण रेडी झाला आहे. याची कटिंग तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि हा आपल्याला कशातच काही वाढवायचं नाही. आपण जे क्रॉस पट्टीमध्ये वाढवायचे ते वाढवून घेतले.
आणि बाही कटिंग कशी करायची मी भरपूर सारे व्हिडिओ त्याच्यावर अपलोड केलेत, तर ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी जाऊन बघा. आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल आहे. आपलं यूट्यूब चॅनल ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाला जाऊन अजून सारे व्हिडिओ बघा आणि आपलं फेसबुकला वंदना गायकवाड नावाने चॅनल आहे त्याच्यावर पण पहा. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.